तर श्री स्वामी समर्थ. तर मी करत आहे आज सांडग्याची भाजी. तर हे सांडगे आहेत असे सगळे डाळीचं मिक्स करून आपल्या गावाकडे करतात की नाही सांडगे. असे सांडगे पातळ पातळ त्यांनी केलेले होते मम्मी त्यांनी, आमची वहिनी. तर ते त्यांनी कुठनं घेऊन आलेली आहे. थोडंसं तेल टाकून भाजून घेतले होते आणि असं ह्याला वाटून घेतलेले आहे. तर चला ह्याची रेसिपी दाखवणार आहे. तर कुकरमध्ये करणार आहे. तर त्यासाठी मी कुकरमध्येच तेल फोडणी देऊन त्यातच शिजून घेणार आहे. तेल घालून घेते. बारीक चिरून घेतले, 2 कांदे घेतले मोठे आणि त्याला बारीक चिरून घेतलेला आहे. त्यातच 1-2-3 कढीपत्त्याचे पानं घालून घेतले आणि झटपट होते कुकरमध्ये. गॅसची सुद्धा बचत होते. तर 2-3 कढीपत्त्याची पानं सुद्धा घालून घेतलेलं होतं. ह्याच्यातच घालून घेते अद्रक लसणाचा पेस्ट. अद्रक लसण थोडंसं फ्राय करून घेतले, म्हणजे त्याचा जो कच्चापणा आहे ना तो जायला पाहिजे. असं परतून घेतलेला आहे. अद्रक लसण परतून घेतलेला आहे. ह्यातच घालून घेते मी 1-2 मोठे टमॅटो होता तो बारीक चिरून घेतला. टमॅटो सुद्धा घालून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ. परतून घेते. थोडंसं फ्राय झालेला आहे. ह्यात घालून घेते आता मसाले. ह्यात घालून घेऊया मसाले. धनिया पावडर 1 चमचा, धनिया पावडर 1 चमचा, गरम मसाला आणि 1 चमचा लाल तिखट मसाले तुमच्या आवडीनुसार. थोडीशी हळद. मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेते आणि एकीकडे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. पाणी सुद्धा गरम झालेलं आहे. गरम पाण्याचा वापर करणार आहे. आता ह्यात घालून घेते मी 1 तांब्यावर पाणी, गरम पाणी. तर पाण्याला उकळी आलेली आहे. आता ह्यात घालून घेऊया आपण जो सांडगे जे मिक्सरच्या भांड्यातनं थोडं वाटून घेतलं होतं तो. आणि ह्याला कुकरचं टोपण लावून एक 4-5 शिट्ट्या करून घेऊया. तर 5-6 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड झालंय, बघूया. हे बघा भाजी किती छान झालेली आहे. पहा सांडग्याची भाजी. वाव, सुगंध तर खूप छान दरवळत आहे. बघा. तर चला तर मग या जेवण करायला. हे बघा किती छान भाजी आपली झालेली. वाव, किती छान झालेली आहे बघा. पहा, आणि सुगंध तर इतकं दरवळत आहे ना घरामध्ये. याला काही नाही, फक्त घरचा कांदा लसूण मसाला आणि आपले साधे सिंपल मसाले घालून सुद्धा ही भाजी छान होते माहिती. याला काही घालायची जरूरत नाही आहे. तर चला तर मग या साधा सिंपल जेवण करायला